तर मित्रांनो, आपण आज आलो जवारीकर चक्कर मारायला. तर आज आपण जवारीकर चक्कर मारणार आहोत. आपण जवारीकर चाललेलो आहे चक्कर मारायला. आणि आज मला असं वाटतंय वाऱ्यामुळे जवारी फाटलेली बी असू शकते. कारण की इथूनच राडा दिसतो पाहिला हे बघू शकता तुम्ही. असा राडा आहे, अशा पद्धतीने राडा झालेला आहे. तर आपण आज बघू जवारीत काही धिंगाणा नाहीच, दुखडाचा धिंगाणा नसणार आहे. कारण करंट वाटलेला आहे आपण. पण जर वाऱ्याने जर पडलेली असली तर पडलेली असू शकते. कारण वारं ज्यादा सुटलं होतं त्याच्यामुळे आज शक्यता आहे पडायची. तर आपण हे बघू शकता तुम्ही. हा बघ, मला तर वाटतंय 100% ज्वारी पडली की वार फुल सुटलेलं होतं. हे बघू शकता तुम्ही. चला आपण पलीकडून जाऊन बघू आणि मध्ये चालू राहा. बाबू हे बघा मित्रांनो, ज्वारी आपण बघू शकता पडलेली आहे. एकदम ज्वारी पडली आपली. एकदम म्हणजे तुम्ही बघू शकता एकदम हुरड्यात ज्वारी आलेली आहे बघा. एकदम हुरड्यात ज्वारी आलेली आपली पडलेली आहे. म्हणजे आपलं नुकसान खूप झालेलं आहे. पण आता शेतकऱ्याच्या पाचीला पुंजलेलं आहे नुकसान. त्याच्यामुळं आपण त्याला काहीच करू शकत नाहीत. पडली पडली, आता त्याला काही पर्याय नाहीये. बघू शकता तुम्ही पूर्ण ज्वारी होल्डत आलेली आहे बघा. पूर्ण कणस होल्डत आलेली आहे बघू शकता तुम्ही. पूर्ण ज्वारी सगळी होल्डत आलेली आहे. त्यात पाखरांचा त्रास. आता पाखरांचा त्रास संपलाय. तर असं वाऱ्याने ज्वारी पडली आपली. आणि असं नाही, एवढीच नाही, अजून पुढं बी पडलेली. चला मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो पुढं पडलेली. चला मित्रांनो, कणीस एकदम भारी क्वालिटीचं कणीस आलेलं आहे. पण काय करणार आता हे बघू शकता. एकदम म्हणजे बाई हाल नको. हे बघा एकदम क्वालिटी कणीस आलेलं आहे. पण विषय असा आहे, तर वाऱ्यामुळं कणस पडलेली इथं. आता ज्वारी पडलेली आहे. बघू शकता तुम्ही मित्रांनो, अशी सगळी एवढा पट्टा सरळ पडलेला आहे पुढं. तर आपण काही आज जाणार नाहीयेत कारण की लय चिकटा आहे त्याला. ते अंगाला चिकटत आहे सगळा. आणि आपल्याला नेमकं आता लाकूड घुसलं हातात. नेमकं उजव्या हातात लाकूड शिरलं आपल्या. तुम्ही बघू शकता. हे बघा तुम्ही. नेमकं म्हणजे लय नाही घुसलं पण चांगलं इंजेक्शन वाणी टोचलंय. तर आपण ज्वारी बघू शकता किती पडली. त्याला काही नाही इलाज आहे. एक तर पाखरांचा त्रास होता. पाखरांचा त्रास बंद झाला आता ज्वारी हुलड्यात आल्यामुळं. तर आता ज्वारी वाऱ्याने पडायला लागलेली आहे कांसाच्या बोजानी. पण काय विषय नाही. सहन करायची क्षमता आहे आमच्याकडं. बाकी काही विषय नाही. जे आहे निसर्गाचा नियमच आहे ते. भेटतं तर सगळं नाही भेटत. जेवढं भेटतं तेवढं ॲडजस्ट करावं लागतं. तर मित्रांनो, आपला ज्वारी तुम्हाला आज आपण दाखवलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला जी आपली ज्वारी आवडली असेल किंवा जर तुम्हाला ही ज्वारीचं नुकसान बघून जर तुमच्या मनाला काही वाटलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला इथून पुढं असेच शेतकऱ्याचे नुकसानाचे व चांगले देखील जे शेतकऱ्याला फायदा होतात त्याचे सुद्धा व्हिडिओ आपण टाकीत राहणार आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. आता आपण आज निघणार आहेत, घरी चाललेलो आहेत आता आपण. कारण ज्वारीचं नुकसान झालेलं आहे, त्याला आपण काहीच करू शकत नाही. तर हे बघू शकता तुम्ही, आपण डुकरासाठी इथं साड्या बांधलेल्या आहेत. इथून डुकर येत असतील, इथून डुकर शर्यत येतात आतमध्ये. आणि आपण त्यासाठी साड्या बिड्या बांधलेल्या आहेत, गोण्या बिण्या लावलेल्या आहेत, सगळं केलंय. ते डुकर शेवट करंट सोडल्याच्या नंतर डुकर आलेले नाहीत आपल्या ज्वारी. आणि तुम्हाला आपण इकडली ज्वारी दाखिली, इकडली ज्वारी आता पडलेली आहे आपली. तुम्ही बघू शकता पाठीमागची. इकडली ज्वारी काही लय पडलेली नाही आणि आपण त्याच्यात शिरलो बी नाहीत अजून. कारण शिरल्याच्या नंतर कळलं आपल्याला पडलेली आहे की नाही. आपण बघू, शिरून बी बघू हिच्यात बी. जर टाइम भेटला तर जाऊ. कारण मला तर वरून दगडावून फक्त इकडलीच पडलेली दिसते. हे बघा तुम्ही, इथं जादा पडलेली दिसते फक्त. तिकडे एवढी लाईन पुढं सरळ चपटा.
इकडं सुद्धा ज्वारी पडलेली नाही. ह्या साईडला सुद्धा ज्वारी पडलेली नाही आपली. फक्त एवढा पट्टा पडलेला आहे. तर आता आपण चाललेलो आहे घरी. आपल्याला गुरं-बिरं पण पाजायची आणि आपण आता घरी जाऊन गुरं-बिरं पण पाजणार आहे आणि परत आपण वर येऊ शकतो. परत सुद्धा वर येण्याची शक्यता आहे आपली. कारण आपल्याला पाखरं तर नाही येत आता. पण ते पलीकडचे वावर बघू शकता तुम्ही. ते पलीकडे तिकडे वावर आहे. त्या वावरात आता पाखरं जादा त्रास देऊ राहिलेत. कारण की तिच्यावर लेट आहे. त्याच्यामुळं आता इथालले सम पाखरं तिकडे जाऊ राहिलेत. जादा प्रमाणात तिथं बसू राहिलेत. त्याच्यामुळे आपण आता तिथं जाणार आहे आणि पाखरं हुसकून लावणार आहे. व्हिडिओमध्ये चालू राहा. धन्यवाद.